येस, पंचांना विनंती करेन की सामना लगेच चालू करा आणि ज्या वेळेस मॅच समाप्त होईल लगेच चेंडू तुमच्या जवळ जमा करा. चला पहिल्या फेरीतील हा शेवटची मॅच. समोरच्या दिशेनं पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवलाय ढगात षटकार. डॉट चेंडूची सफर चांगली गोलंदाजी. रोहित देखील मुरलीला खेळणारे बरेच उन्हाळे पावसाले त्याने देखील पाहिलेत. गोलंदाज असतं घ्या रे वाढव्या बॅटने चाललाय चेंडू गरंगलत अगदी जमिनीला गुदगोल्या करत चेंडू चाललाय. ऑन साइड रिझर्व मध्ये मिळेल इथे सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण 7 पाहतोय. अनिकेत आणि ओमकार ही सलामीची जोडी मोहो कोलीवाडा टीम. गोलंदाज सज्ज. हो चांगला चेंडू पाडल्यानंतर भरपूर टर्न होतो चेंडू आणि या चेंडूवरती देखील फलंदाज ओमकार मात्र आशाभूत अशा नजरेनं पाहत बसले. बाकीचं काम यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चोखरित्या पूर्ण केलं जातं. जबरदस्त गोलंदाजी. षटकार आल्यानंतर ग्रेट कमबॅक रोहितचं. बॅटनं खेळण्याचा प्रयत्न फसवा चेंडू हीच खासियत राहिली आहे. मी बनेन रोहितची पहिला चेंडू अगदी ओव्हरपीच टाकला होता आणि त्याला लगेच पनिशमेंट मिळाली होती. अंकितच्या बॅट्समधून दमदार षटकार पाहिला. संघ जाऊन टेपल्या. एकूण 7 या धावसंख्येवरती चांगली गोलंदाजी मी बनेन. 5 चेंडू इथे ची सफर रोहितची पाहिली. यावेळेस फटका फसलाय. चेंडू खालती सोटा. क्षेत्ररक्षक रोहित येतील आणि फलंदाज इथे बाद होतील ते मात्र ओमकार. पहिला चेंडू हा नक्की षटकार आपण जरूर पाहिला. त्यानंतर ग्रेट कमबॅक आपण पाहिला गोलंदाजीसाठी. आता गोलंदाजाचा अस्त्र आपण पाहतोय सागर. संगम येतील सागर आणि अनिकेत ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये चांगलं षटक हाताळलं रोहितनं. षटकार येऊन देखील ग्रेट कमबॅक इथं आपण पाहिला. गोलंदाज तयार. संगम षटकातील पहिला चेंडू सेकंड पॉवर प्ले. बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता इथे. एस्टनचा वेध घेतला जातो. फर्निचर डिस्ट्रॉय केले जातात फलंदाज बाद.
इथे आपण पाहिला तर षटक क्रमांक दुसरा प्रगती पत्र असताना संगमला मात्र इथे मिळाली आहे सफलता. उल्किश जबरदस्त फलंदाज आहे, डावखऱ्या हाताचा हार्ड हिटर फलंदाज. संगम गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय उल्केश डावखुरी हाताचा एक हार्ड हिटर फलंदाज आहे, प्रमुख अस्त्र आहे फलंदाजी करत असताना उल्केश. यावेळी लीडिंग एज फलंदाज बाद, बिग विकेट, मैदानातून बाहेर उल्केश. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर काय गोलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो कुणाल. 4 चेंडू बाकी असतील, 2 चेंडूवरती 2 विकेट त्याने प्राप्त केल्यात. संगम यावेळेस देखील हा चेंडू पाहावा लागेल. यस पंच आमच्या दिशेने वळतात आणि दर्शवतात हा चेंडू खराब आहे. वाईटची खून करत असताना पंच. एकूण धावसंख्या धावफलकावरती 8, संत वाहत इंद्राणी अशी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली. सेकंड पॉवर प्ले मध्ये संगमची ही गोलंदाजी विकेट हॅट्रिक अद्याप देखील असेल कारण व्हाईट बॉल होता. यावेळी टॅपिंग क्रिकेट, जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम मारा करत असताना हा गोलंदाज संगम. कौतुक करेन मी संगमचा जबरदस्त गोलंदाजी. सेकंड पॉवर प्ले मध्ये 2 विकेट त्यानं संपादित केल्यात आणि जबरदस्त अप्रतिम मॅग्निफिकेशन गोलंदाजी. नागाव टीमनं टॉस जिंकला, त्यानंतर क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं. हलक्या हातानं जबरदस्त स्वीपर कट करतात, अपर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चाललाय चेंडू सरळ बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून सरळ 4 रन. बारा षटक क्रमांक दुसरा गोलंदाज संगम तयार. समोर फलंदाज कुणाल. कुणालच्या बॅट्स मधून एक चांगला फटका आपण पाहिला. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक आपण जरूर पाहिला. फुलर लायचा चेंडू होता, लोवर फुल टॉस, अगदी चालला चेंडू लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत इथे एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावच्या बरोबरीनं टीम जाऊन ठेपते. एकूण धावसंख्या धावफलकावरती 13. चांगली गोलंदाजी आपण पाहिली तर प्रत्येक गोलंदाज इथे पाहिला तर चांगली गोलंदाजी करण्याचा धाडस इथे करत असताना संगमचं विश्लेषण खूप चांगलं आहे. 5 मध्ये त्याने 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी इथे संगम दाखवत असताना सेकंड पॉवर प्ले मध्ये सागर हलक्या हाताने सॉफ्ट हँड कट करण्याचा प्रयत्न होता. एकच धाव इथे समाधान मानावे लागेल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपते. एकूण धावसंख्या 2 षटकाची समाप्ती. 3 विकेट गारज झाल्यानंतर मोह कोलीवाडा टीमची धावसंख्या धावफलकावरती 14 वरती 3. क्रीजा समोर बाईक सम्राट केतन म्हात्रे 37 बाईक त्याच्या निश्चितच हातामध्ये आणि 5 ते 6 फोर व्हीलरचा मालक भारतातील सर्वात श्रीमंत खेळाडू केतन म्हात्रे. चला फास्ट केला आपण. पुन्हा एकदा रोहित येतील. रोहित योगेश दादा आज आपल्यापासून ते निघून गेल्यात. कैलासवासी कुमार योगेश दादा पवार यांचं देखील बॅनर्स आपण पाहतोय.
त्यांना स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित जरूर करू. रोहित आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन देतील, चुकी होणार नाहीये. लॉंग ऑफ मध्ये पकडलाय, झेल संपलाय सागरचा खेळ. विकेट नंबर 4 मैदानातून बाहेर. तर रोहितला मिळाली इथे सफलता. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज रोहित चुकी करणार नाही आहेत. आणखीन एक विकेट नंबर 5 मैदानातून बाहेर. आपण टॉस साठी दिवाले टीमचे संघटक आणि वाकलन या दोन्ही बलाढ्य संघामध्ये आपण नेक्स्ट मॅच, जबरदस्त मॅच आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक इथे तिसरा. एकूण फलंदाज 5 मैदानाच्या बाहेर झालेत. यावेळी देखील विकेट हॅट्रिक संपादित करणार का हा गोलंदाज? यस, या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक संपादित करणारा हा पहिला खेळाडू रोहित. अप्रतिम गोलंदाजी. गोलंदाज पुन्हा एकदा रोहित. विकेट हॅट्रिक संपादित जरूर केले. यावेळी वेग वेग वेग, प्रचंड वेग, जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त मॅग्निफिकेशन गोलंदाजी करत असताना रोहित. चांगली गोलंदाजी रोहित करत असताना 6 विकेट मैदानाच्या बाहेर झाल्यात. रोहित चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी दाखवत असताना यावेळीच देखील फटका फसलाय. आणखीन एक विकेट रोहितच्या जवळ. फलंदाज बाद आल्या घरी माघारी. मैदान वर जाणार का? कारण काय गोलंदाजी केली रोहित. यस, मैदानवर जोरदार टाळ्या रोहित साठी. अप्रतिम गोलंदाजी.
षटक क्रमांक 3चा मानकरी ठरलाय. मोह कोळीवाडा टीम अगदी धावसंख्या खूप कमी आपण पाहिलो. षटक क्रमांक हा 3 कंप्लीट झाल्यात. सिद्धू आल्यात गोलंदाजीसाठी. फुलटॉस चेंडू, यावेळेस गॅप देखील शोधण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती 15. मोहा कोळीवाडा टीम कुठेतरी बॅटिंग लाईन थोडीशी कमकुवत. उल्केशचा विकेट खूप इम्पॉर्टंट होता. यावेळी बॅटनं पुन्हा एकदा विकेट टेकन गोलंदाजी. फलंदाज बाद. सिद्धूला मिळेल सफलता. 8 विकेट मैदानाच्या बाहेर. एकच धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 16. चांगली गोलंदाजी. सिद्धूची देखील गोलंदाजी खूप धारदार आहे गोलंदाजी. फलंदाज ऋतिक आणि कुणालची जोडी. उशीर आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो मोह कोळीवाडा टीम इथे फलंदाजी करतायत आणि गोलंदाजी टॉस जिंकून नागाव संघ इथे क्षेत्ररक्षण करत असताना बॅटनं खेळण्याचा प्रयत्न चालला. चेंडू डीप मधून क्षेत्ररक्षक येतील. तत्पूर्वी ते मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 17 धावा आहेत. चांगली गोलंदाजी. मी सिद्धूचं देखील कौतुक करेन. प्रत्येक गोलंदाजाने इथे आपल्या नावाची छाप सोडली मी म्हणेन. गोलंदाज घ्या षटकातील पुढील चेंडू. यावेळी टॅपिंग क्रिकेट. पॉइंट मध्ये एकच धाव. दुसरी धाव कॉल असतं तर दुहेरी धाव झाली असती, परंतु विकेट भरपूर गेले. त्या कारणास्तव ते एकच धावेवरती समाधान मानतील आणि षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर शेवटचा बॉल. 18 धावा धावफलकावरती. विकेट गारद झालेत 8. गोलंदाज तयार. यावेळेस देखील हा चेंडू आपण पाहिला. जबरदस्त गोलंदाजी. षटक क्रमांक 4 झाली असं सांगता. एकूण धावसंख्या धावफलकावरती 18 वरती 8 मोहा कोळीवाडा टीम. धावा तरी यांना अपेक्षित असलेले किंवा फायटिंग टोटल आपण पाहू शकाल. 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. जोगी. ऋतिक साठी पहिला बॉल. आडव्या बॅट न खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी 20 फील्ड आपण जरूर पाहिलं. रोहित होते त्या ठिकाणी. मिळालेल्या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टिपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 19 धावा आहेत. 8 विकेट गारद झालेत.
गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू आडव्या बॅटनं चेंडू चाललाय लॉंग ऑन सीमा रेषे लगत. पकडला झेल रोहित ना. संपला इथं खेळ कुणालचा. जबरदस्त क्रिकेटर मॅचचा आनंद घेतात दर्या. नाराज असतील कारण धावसंख्या यावेळेस मोहॉक कोहलीवर टीमची धावसंख्या खूप कमी आहे. 19 धावा आहेत धावफलकावरती. यावेळी चेंडू पाडल्यानंतर टेकऑफ होतोय. गोलंदाजी करत असताना जोगी चांगली गोलंदाजी जबरदस्त मॅग्निफिकेशन गोलंदाजी करत असताना यावेळेस देखील चेंडू पाडल्यानंतर काटा बदलतोय. जबरदस्त जोगीची वलक आहे. जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक गोलंदाज इथे इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना पडल्यानंतर चेंडू कशा पद्धतीनं आपण पाहिला रिप्लेमध्ये चांगली वाहिनी ओमसाई MTC. आडव्या बॅटनं फटका चांगला आहे परंतु मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आहेत फलंदाज बाद. मध्ये पाठवा. चला वॉकलन टीम टॉस इथे केला जाईल. पाच षटकामध्ये 20 धाब्यांची गरज आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये लगेच पाठवायची आहे आणि इथे नाणेफेकी केली जाईल. चला वॉकलन टीम गरज आहे 5 षटकामध्ये. चला टॉस इथे केलं जाईल. या सोमनाथ 4 षटकांची मॅच. कुणाल पाटील अक्षय पाटील. चला टॉस करा आपण. अक्षय गोल्डन मॅन. नाद एकच फक्त बैलगाड्या शर्यत पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या बैलांना आपल्या नावाची दहशत हुकूमत दरारा प्रस्थापित केला त्या बैलाचे मालक अक्षय पाटील यांच्या असतील नाणेफेकी जगदंब वॉकलन टीमने इथे जिंकला. टॉस निर्णय काय असेल सोमनाथ? क्षेत्ररक्षण. 4 षटकाची मॅच. जशी मॅच फिनिश होईल लगेच आपण मैदानामध्ये उतरायचं आहे. जबरदस्त पहा कशा पद्धतीने सजावट केल्या मैदानाची पूर्णपणे दखल आपण घेतली तर जबरदस्त ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कॅच केली जाते. 30 चेंडू 20 धाब्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये मॅच फिनिश केली तर अक्षयजी पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. रोहित दुसऱ्या फेरीतील मॅच 4 षटकांची असेल.
गोलंदाज इथे गोलंदाजीसाठी सज्ज झालाय सुरेश. मॅन्डेटरी पॉवर मध्ये समोर फलंदाज रोहित. हलकी हातानं सॉफ्ट हँडनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्याने थोडासा डीप राहतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतो. तत्पूर्वी इथे डॉट चेंडूची सफर. अशा पद्धतीची गोलंदाजी जर केली तर सामन्यामध्ये निश्चितच एक खुन्नस निर्माण होईल आणि एक मैत्रीपूर्वक लढत आपण जरूर एन्जॉय कराल. रोहित फोरलर लाईनचा चेंडू होता. बॅटच्या स्लॉटमध्ये व्यवस्थितरित्या आला नाही आहे. घरंगलत चाललाय चेंडू ऑनसाईडमध्ये. उलकी शोधित या ठिकाणी मिळेल. ते सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. श्रीगणेशचे ओपन झालाय टीम नागाव टीमचा. हर्षंक हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती आता पाहू शकाल. गोलंदाज तयार असताना गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातील पुढील चेंडू. ओहो पाटल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसत ऑन साइड मध्ये. अगदी स्वतःला नटराज स्टाईल न मोडलं होतं. बॉडी बॅलन्स खूप चांगला ठेवला होता फलंदाजानं. यावेळेस चेंडू जातो तेव्हा तर टॉच. चांगली गोलंदाजी. 50-55 धावा झाल्या. एक फायटिंग मॅच आपण इथे एन्जॉय केली. वेट अँड वॉच अशा पद्धतीनं गोलंदाजी कराल तर त्यावरती गता हल्ले तुम्हाला पाहावयास मिळतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेरच्या रन. भरपूर चांगली गोलंदाजी करायची. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट खूप छोटी होती. हॉस साईडला खेळण्याचा प्रयत्न होता इथे. व पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी करत असताना षटकाची ती झाली आहे सांगता. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 5. चोवीस चेंडू 15 धाव्यांची गरज आहे. नवीन गोलंदाज जयू. चांगला फटका इनसाइड आउट मध्ये केलाय. जबरदस्त तडाखा. चाललाय चेंडू सीमा रेषा बाहेरच्या रन. जयू गोलंदाजीसाठी सज्ज. हो ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसलाय. निष्फळ ठरतोय. फलंदाज डॉट चेंडूची सफर. 23 चेंडू 15. जबरदस्त वेट अँड वॉचचा फटका आपण पाहिला. चेंडू चाललाय सरळ डीप. एक्स्ट्रा कव्हरला 4 रन. आमचे पिता श्री आदरणीय सन्मान्य गोपालजी राजे साहेब आपला ओम ठाकूर बाप्पा मोर्या तुळजा मजकूर टीम आपला हार्दिक स्वागत व्यक्त करतील. 7 धाव्यांची यावेळेस वेट अँड वॉच. चाललाय चेंडू डिफाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
पुन्हा एकदा चांगला फटका आहे. मॅच फिनिश, विनिंग स्ट्रोक. चालला चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. आदरणीय सन्मानी गोपालजी राजे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा धनादेश. थँक्यू. असाच प्रेम असू द्या. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो रोहित टर्लाय, ज्यांना मेडल षटक देखील हाताळलं. जबरदस्त फलंदाजी देखील केली. चौफेर भूमिका त्यांची राहिली. हार्ड लक टीम मोहा कोलीवाडा टीम.